Next type of salts of weak acid and weak bases. याच्यानंतर तिसऱ्या टाईपचा साल्ट्स आणि त्याची हायड्रोलिसिस रिॲक्शन आज आपण समजून घेतोय. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲसिटेट इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. अशा टाईपचा जो साल्ट आहे तो कोणता आहे तर सोडियम ॲसिटेट आहे. व सोडियम ॲसिटेट हा वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस NaOH पासून तयार झालेला आहे. सो सोडियम ॲसिटेट इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस NaOH. वेन दिस साल्ट डिझॉल्व्ड इन वॉटर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली. समजा हा साल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व झाला आणि डिझॉल्व झाल्यानंतर तो पूर्णपणे डिसोसिएट होईल. सो आफ्टर डिसोसिएशन इट गिव्स टू आयन्स. याचं डिसोसिएशन झाल्यानंतर दोन आयन्स तयार होतील, एक ॲसिटेट आयन आणि दुसरा सोडियम आयन. सो डिसोसिएशन रिॲक्शन ऑफ सोडियम ॲसिटेट इज. त्या सोडियम ॲसिटेटची डिसोसिएशन रिॲक्शन कशी आहे CH3COONA in aqueous phase gives acetate ion in aqueous phase plus Na plus in aqueous phase. Okay, in this salt hydrolysis reaction water also dissociates slightly. या साल्टच्या हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हे वॉटर थोडंसं डिसोसिएट होतं आणि या वॉटरची डिसोसिएशन रिॲक्शन कशी आहे. सो डिसोसिएशन रिॲक्शन ऑफ वॉटर ॲज ते आपल्याला अशी लिहिता येईल H2 इन लिक्विड फेस प्लस H2 इन लिक्विड फेस इक्विलिब्रियम गिव्स हायड्रोनियम आयन प्लस हायड्रॉक्सिल आयन. दोन आयन्स तयार होतील, एक हायड्रोनियम आयन तर दुसरा हायड्रॉक्सिल आयन तयार होईल. ओके, इन दिस साल्ट सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट कंटेन्स सोडियम आयन हायड्रोनियम आयन ॲसिटेट आयन अँड हायड्रॉक्सिल आयन्स. या सोडियम ॲसिटेटच्या साल्ट सोल्युशनमध्ये 4 आयन्स आहेत. सोडियम आयन आहे, हायड्रोनियम आयन आहे, ॲसिटेट आयन आहे आणि हायड्रॉक्सिल आयन आहे. ओके, इन दिस साल्ट सोल्युशन द सोडियम आयन्स ऑफ साल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ हायड्रॉक्सिल आयन ऑफ वॉटर. या साल्ट सोल्युशनमध्ये हा जो सोडियम आयन आहे हा सोडियम आयन वॉटरमधल्या हायड्रॉक्सिल आयन बरोबर रिॲक्ट होत नाही. बिकॉज याचं कारण काय, because the possible products of this salt hydrolysis reaction is NaOH and which is a strong electrolyte. या salt hydrolysis reaction मधले तयार होणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यातला जो NaOH हा एक प्रोडक्ट आहे तो मात्र स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं पूर्णपणे लगेच डिसोसिएशन होतं. म्हणून हा सोडियम आयन या साल्टमधला हायड्रॉक्सिल आयन बरोबर रिॲक्ट होत नाही. देअरफॉर द हायड्रोलिसिस रिॲक्शन ऑफ दिस साल्ट इन्व्हॉल्व्स रिॲक्शन ऑफ ॲसिटेट आयन्स ऑफ साल्ट विथ हायड्रोनियम आयन्स. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये काय होतं तर ॲसिटेट आयन जो आहे साल्टमधला हा वॉटरमधल्या हायड्रोनियम आयन बरोबर रिॲक्ट होतं आणि हायड्रोनियम आयन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं टू फॉर्म अनआयोनाइज्ड ऑर अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स. त्याच्यापासून अनडिसोसिएट होणारे अनआयोनाइज्ड होणारे ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स तयार होतात. सो रिॲक्शन ॲसिटेट आयन इन ॲक्वस फेस प्लस H2 इन लिक्विड फेस इक्विलिब्रियम गिव्स ॲसिटिक ॲसिड प्लस हायड्रॉक्सिल आयन. त्याचबरोबर रिॲक्शनमध्ये काय तयार होतात हायड्रॉक्सिल आयन तयार होतात. ओके, द हायड्रोलिसिस इक्विलिब्रियम रिॲक्शन फॉर सोडियम ॲसिटेट इज. या सोडियम ॲसिटेटची जी हायड्रोलिसिस इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे त्याला आपण हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम रिॲक्शन म्हणतो. ते हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम रिॲक्शन सोडियम ॲसिटेटची आपल्याला अशी लिहिता येईल सोडियम ॲसिटेट CH3COONA in aqueous phase plus H2 in liquid phase equilibrium gives acetic acid CH3COH plus Na plus OH minus in aqueous phase. Okay, in this salt hydrolysis reaction there is excess of hydroxyl ions produced.
या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये एक्सेस हायड्रॉक्सिल आयन्स तयार होतात अँड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ excess hydroxyl ions in the solution of sodium acetate becomes basic and turns red litmus paper blue. या एक्सेस हायड्रॉक्सिल आयन तयार झाल्यामुळं या साल्ट सोल्युशनचं जे नेचर आहे ते बेसिक आहे, ते सोल्युशन बेसिक बनतं आणि या सोल्युशनमध्ये रेड लिटमस पेपर जर आपण डीप केला तर तो काय होतो, ब्ल्यू होतो. देअरफॉर द सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट इज बेसिक इन नेचर. म्हणून ह्या साल्टचं जे सोल्युशन आहे, म्हणजे सोडियम ॲसिटेट जो साल्ट आहे त्याचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं नेचर कसं असतं, बेसिक असतं. याच्यावरती क्वेश्चन जो विचारला आहे तो क्वेश्चन्स मी सांगतोय, तो लक्षात घ्या. तो क्वेश्चन कसा आहे, ॲन ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट इज बेसिक इन नेचर, एक्सप्लेन. सोडियम ॲसिटेटचं ॲक्वस सोल्युशनचं नेचर बेसिक का असतंय त्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. आता याच्यानंतर शेवटी आपण चौथ्या टाईपचा जो साल्ट आहे त्याची जी हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे ते हायड्रोलिसिस रिॲक्शन आपण समजून घेतोय. तो चौथ्या टाईपचा साल्ट कोणता आहे, साल्ट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. वेन ए साल्ट, जनरल नोटेशन काय इथं वापरलेलं आहे आपण, BA ऑफ ए वीक ॲसिड HA and weak base BOH is dissolved in water, it dissociates completely. जेव्हा साल्ट BA हा वीक ॲसिड HA आणि वीक बेस BOH याच्यापासून तयार झालेला आहे, तो वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर तो पूर्णपणे डिसोसिएट होतो आणि पूर्णपणे डिसोसिएट झाल्यानंतर त्या साल्टची डिसोसिएशन रिॲक्शन कशी आहे, BA इन ॲक्वस फेज गिव्स B प्लस कॅटायन, कॅटायन तयार होईल प्लस A मायनस anion. ओके, द हायड्रोलिसिस रिॲक्शन ऑफ दिस साल्ट इन्व्हॉल्व्स रिॲक्शन ऑफ बोथ आयन्स ऑफ साल्ट विथ वॉटर. या साल्टची जी हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये साल्टमधले दोन्ही आयन्स हे वॉटरबरोबर इंटरॅक्ट होतात, रिॲक्ट होतात. म्हणून ह्या दोन्ही आयनची वॉटरबरोबरची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन काय आहे, B प्लस कॅटायन इन ॲक्वस फेज प्लस anion A मायनस इन ॲक्वस फेज प्लस H2 इक्विलिब्रियम BOH काय तयार होईल, वीक बेस BOH प्लस HA वीक ॲसिड. ओके, द साल्ट सोल्युशन मे बी ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल. हा जो साल्ट आहे त्या साल्टचं सोल्युशन बेसिक असू शकतं, ॲसिडिक असू शकतं किंवा न्यूट्रलसुद्धा असू शकतं. आता हे कशावरती अवलंबून आहे, डिपेंडिंग अपॉन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स अँड बेसेस आर फॉर्म इन दी हायड्रोलिसिस रिॲक्शन. आता हे जे नेचर आहे सोल्युशनचं, हे नेचर कशावरती अवलंबून आहे, तर या रिॲक्शनमध्ये, या हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो ॲसिड आणि बेस आहे यांची जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. केस 1 बघा, पहिली केस काय, इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट Kb. समजा ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट तयार होणाऱ्या बेसच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटपेक्षा जर मोठा असेल, जास्त असेल तर सोल्युशन कसं असतं, तर सोल्युशन विल बी ॲसिडिक. तर ते सोल्युशन मात्र कसं असतं, ॲसिडिक असतं. सेकंड, इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka is less than dissociation constant Kb, means Ka less than Kb, the solution will be basic. सोल्युशन कसं असणार आहे त्यावेळेला मात्र बेसिक असणार आहे. अँड केस 3, इफ Ka is equal to Kb, the solution will be neutral. समजा दोन्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲसिड आणि बेसचे सारखे असतील तर सोल्युशन मात्र कसं असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन जी समजून घेतोय याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट K हा डिसोसिएशन कॉन्स्टंट Kb पेक्षा मोठा आहे. सो केस 1, साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच K ग्रेटर दॅन Kb. मग असा कोणता साल्ट आहे की ज्याच्यामध्ये Ka ग्रेटर दॅन Kb आहे, फॉर एक्झाम्पल NH4F.
ammonium fluoride is a salt of HF हायड्रोफ्लोरिक ॲसिड की ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय किती आहे 7.2 इंटू 10⁻⁻⁴ आहे अँड वीक बेस NH4OH डिसोसिएशन कॉन्स्टंट 1.8 इंटू 10⁻⁵. Okay, in this salt hydrolysis reaction dissociation constant Ka is greater than dissociation constant Kb. या साल्टच्या हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट के हा केबीपेक्षा कसा आहे जास्त आहे. सो दी साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन इज या साल्टचे हायड्रोलिसिस रिॲक्शन कसे आहे पहा NH4 प्लस इन aqueous space plus F minus in aqueous space plus H2 equilibrium gives काय तयार होईल वीक बेस तयार होईल NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड अँड HF वीक ॲसिड तयार होईल. ओके, in this salt hydrolysis reaction the acid HF is slightly stronger than base NH4OH. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारं जे ॲसिड HF आहे हायड्रोफ्लोरिक ॲसिड हे थोडंसं स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा तर या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणाऱ्या NH4OH बेसपेक्षा. ओके, इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन दी टू आयन्स रिॲक्ट विथ वॉटर ॲज या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये अमोनियम फ्लोराईडच्या दोन आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. या दोन्ही आयनची वॉटरबरोबरची रिॲक्शन कशी आहे यातला पहिला आयन NH4 प्लस अमोनियम आयन. सो अमोनियम आयन रिॲक्ट्स विथ वॉटर NH4 प्लस प्लस ट्वाइस H2 दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट होतात. इक्विलिब्रियम गिव्स NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल इन ॲक्वस स्पेस प्लस हायड्रोनियम आयन इन ॲक्वस स्पेस. त्याचबरोबर काय तयार होईल रिॲक्शनमध्ये हायड्रोनियम आयन तयार होईल. कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 3.19. याला इक्वेशन नंबर आपण 3.19 म्हणलेला आहे. आता या साल्टमधला जो दुसरा आयन आहे फ्लोराईड आयन त्याची वॉटरबरोबरची रिॲक्शन कशी आहे पहा फ्लोराईड आयन इन ॲक्वस फेज रिॲक्ट्स विथ वॉटर H2 इन लिक्विड फेज इक्विलिब्रियम गिव्स HF हायड्रोफ्लोरिक ॲसिड इन ॲक्वस फेज प्लस हायड्रॉक्सिल आयन इन ॲक्वस फेज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 3.20. ओके, इन दिस salt hydrolysis reaction the reaction of ammonium ion with water produces more hydronium ions than the reaction of fluoride ions with water to produce hydroxyl ions. Means the reaction of ammonium ion with water produces hydronium ion, then the reaction of fluoride ion with water produces hydroxyl ions. तर या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये जी अमोनियम आयनची रिॲक्शन आहे त्याच्यापासून हायड्रोनियम आयन्स हे हायड्रॉक्सिल आयनपेक्षा जास्त तयार होतात की जे हायड्रॉक्सिल आयन्स फ्लोराईड आयनच्या रिॲक्शनमध्ये तयार होतात. दॅट्स वाय the solution of ammonium fluoride is slightly acidic. म्हणून अमोनियम फ्लोराईडचं जे सोल्युशन आहे ते थोडंसं कसं असतंय ॲसिडिक असतं अँड दिस ॲसिडिक सोल्युशन टर्न्स ब्ल्यू लिटमस पेपर रेड. म्हणून या साल्ट सोल्युशनमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर काय होतो रेड होतो. ही पहिली केस आहे या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमधली की ज्याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट के हा केबीपेक्षा कसा आहे मोठा आहे. सेकंड केस साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच के लेस दॅन केबी. आता याच्यानंतर आपण जर या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये के लेस दॅन केबी असेल तर बघा या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन कसे आहे आणि त्या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याचं नेचर कसं असतं. मग आता अशा टाईपचा साल्ट कोणता आहे NH4CN आहे. त्याचं नाव काय अमोनियम सायनाइड इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड HCN की ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला माहीत आहे 4 × 10⁻10 अँड वीक बेस NH4OH की ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KB इज इक्वल टू काय 1.8 × 10⁻5. आता हा जो साल्ट आहे तो वीक ॲसिड HCN
आणि वीक बेस NH4OH ह्याच्यापासून मिळवलेला आहे. पण या वीक ॲसिड आणि वीक बेसचा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे, तर या ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा बेसपेक्षा कसा आहे, के कमी आहे. सो के लेस दॅन KB. ओके. वेन दिस सॉल्ट इज डिसॉल्व्ड इन वॉटर इट डिसोसिएट्स ॲज. हा सॉल्ट समजा वॉटरमध्ये डिझॉल्व झाला तर तो डिसोसिएट या पद्धतीने होईल. NH4+ इन ॲक्वस फेस प्लस CN- इन ॲक्वस फेस, सायनाइड आयन म्हणतो, प्लस S2 इन लिक्विड फेस. इक्विलिब्रियम काय तयार होईल, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस तयार होईल, प्लस HCN हायड्रोसायनिक ॲसिड तयार होईल इन ॲक्वस फेस, तो वीक ॲसिड आहे. तर या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये NH4OH आणि काय तयार होतं, HCN तयार होतं. ओके. इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन the base ammonium hydroxide is stronger than acid HCN. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हा जो बेस आहे तो HCN पेक्षा स्ट्रॉंग आहे. दॅट्स वाय the ions of the salt react with water as. आता हा जो साल्ट आहे, साल्टमधले जे आयन्स आहेत ते आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट होत आहेत आणि वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्या आयनची वॉटरबरोबरची रिॲक्शन कशी आहे पहा. पहिला आयन आहे NH4+ अमोनियम आयन. अमोनियम आयन NH4+ रिॲक्ट्स विथ वॉटर प्लस ट्वाइस H2. इक्विलिब्रियम NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल प्लस हायड्रोनियम आयन. कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 3.21. या ठिकाणी जे H2 आहेत ते एक नाही, तिथं 2 रिॲक्ट होत आहेत. देन रिॲक्शन ऑफ सायनाइड विथ H2. हा जो दुसरा आयन आहे सायनाइड, त्याची H2 बरोबरची रिॲक्शन कशी आहे पहा. सायनाइड आयन इन ॲक्वस फेस CN- प्लस H2 इन लिक्विड फेस. इक्विलिब्रियम गिव्स HCN हायड्रोजन सायनाइड इन ॲक्वस फेस प्लस OH- इन ॲक्वस फेस. याचबरोबर रिॲक्शनमध्ये काय तयार होईल, हायड्रॉक्सिल आयन तयार होईल. ओके. इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन cyanide ions hydrolyze to a more extent than ammonium ions. या रिॲक्शनमध्ये, या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये सायनाइड आयन्सचं हायड्रोलिसिस हे अमोनियम आयनपेक्षा जास्त होतं. दॅट्स वाय इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन हायड्रॉक्सिल आयन्स आर प्रोड्यूस्ड मोर दॅन द हायड्रोनियम आयन्स प्रोड्यूस्ड. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हायड्रोनियम आयन्स हे कमी तयार होतात, म्हणजे हायड्रॉक्सिल आयन्स हे हायड्रोनियम आयनपेक्षा जास्त तयार होतात. दॅट्स वाय द सोल्युशन ऑफ अमोनियम सायनाइड इज बेसिक. म्हणून या साल्ट सोल्युशनचं जे नेचर आहे ते बेसिक असतं. हे सोल्युशन आहे ते सोल्युशन बेसिक असतं. अँड इन दिस सोल्युशन रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. या साल्ट सोल्युशनच्या द्रावणामध्ये रेड लिटमस पेपर काय होतो, ब्ल्यू होतो. त्याच्यानंतरची तिसरी केस 3, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच K इज इक्वल टू KB. जर या साल्ट हायड्रोलिसिसमध्ये अशा प्रकारच्या साल्टमध्ये जर दोन्ही डिसोसिएशन कॉन्स्टंट जर सारखे असतील तर, फॉर एक्झाम्पल अमोनियम ॲसिटेट, CH3COONH4 is a salt of weak acid, acetic acid and weak base NH4OH. ह्या दोन वीक ॲसिड आणि वीक बेसपासून तयार होणार हा साल्ट आहे. ह्या दोन्हीचा डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम आहे, सारखा आहे. तो किती आहे, 1.8 × 10⁻⁵ एवढा आहे. ओके. दिस सॉल्ट अमोनियम ॲसिटेट इज डिसॉल्व्ड इन वॉटर, इट डिसोसिएट्स कम्प्लिटली. हा सॉल्ट आहे, तो सॉल्ट वॉटरमध्ये जर डिझॉल्व झाला, वॉटरमध्ये आपण त्याला डिझॉल्व केलं तर तो पूर्णपणे डिसोसिएट होतो. आणि तो डिसोसिएट झाल्यानंतर त्या साल्टची डिसोसिएशन रिॲक्शन कशी आहे पहा. CH3COO- इन ॲक्वस फेस प्लस NH4+ इन ॲक्वस फेस प्लस H2O इन लिक्विड फेस. इक्विलिब्रियम गिव्स काय तयार होईल, ॲसिटिक ॲसिड इन ॲक्वस फेस, वीक ॲसिड तयार होईल प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड इन ॲक्वस फेस वीक बेस. ॲसिटिक ॲसिड एक तयार होईल
आणि अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल. ओके, द आयन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर ॲज. हा जो सॉल्ट आहे, या सॉल्टमधले जे आयन्स आहेत ते आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट होत आहेत. मग पहिला जो आयन आहे तो ॲसिटेट आयन, तो ॲसिटेट आयन वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं पहा. ॲसिटेट आयन रिॲक्ट्स विथ वॉटर, इक्विलिब्रियम गिव्ज ॲसिटिक ॲसिड प्लस हायड्रॉक्सिल आयन. जर ॲसिटेट आयन वॉटरबरोबर रिॲक्ट झाला तर त्याच्यापासून ॲसिटिक ॲसिड आणि हायड्रॉक्सिल आयन तयार होतात. तर दुसरा आयन अमोनियम आयन, तो वॉटरबरोबर जर रिॲक्ट झाला तर काय तयार होईल. अमोनियम आयन NH4 प्लस इन ॲक्वस फेस रिॲक्ट्स विथ वॉटर, इक्विलिब्रियम गिव्ज NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल प्लस हायड्रोनियम आयन. त्याचबरोबर रिॲक्शनमध्ये काय तयार होईल, हायड्रोनियम आयन तयार होईल. ओके, इन दिस salt hydrolysis reaction K is equal to Kb, means relative strength of acid and base produced in this hydrolysis reaction is the same. या हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारा ॲसिड आणि तयार होणारं बेस यांची जी स्ट्रेंथ आहे ती सारखी आहे. दॅट्स वाय दिस सोल्युशन ऑफ दिस सॉल्ट इज न्यूट्रल. म्हणून अमोनियम ॲसिटेटचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं नेचर कसं असतं, न्यूट्रल असतं. द सोल्युशन इज न्यूट्रल. ओके, हायड्रोलिसिस ऑफ अमोनियम आयन प्रोड्युसेस मेनी हायड्रोनियम आयन्स ॲज दॅट ऑफ ॲसिटेट आयन्स प्रोड्युसेस हायड्रॉक्सिल आयन्स. अमोनियम आयन्सपासून हायड्रोनियम आयन तयार होतात आणि ॲसिटेट आयन्सपासून हायड्रॉक्सिल आयन्स तयार होतात. तर आज आपण दोन प्रकारच्या सॉल्टची हायड्रोलिसिस रिॲक्शन्स पाहिलेली आहे. याच्यातला पहिला टाईप सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्याच्यानंतरचा दुसरा टाईपचा सॉल्ट आहे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक